दरम्यान हिंगोलीच्या वेशीवर जरांगेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण थेट जाऊयात। तर हिंगोलीतून जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज निघणार आहे। तर या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। जरांगेंचं जंगी असं स्वागत करण्यात येत आहे। मनोज जरांगे हे आता हिंगोलीतील शांतता रॅलीसाठी समर्थकांसह या ठिकाणी वेशीवर जरांगेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात आता जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। तर हिंगोलीत आता सध्या जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। दिनेश, जरांगे पाटलांचं स्वागत होतंय, काय तिथे वातावरण आहे सध्या? किरण, जरांगे पाटील काही क्षणामध्ये त्यांचं स्वागत ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी भव्य अशी त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। 100 किलो वजनाचा इतका हार जो आहे तो जरांगे पाटील यांना घालण्यात येणार आहे। मराठा बांधवांनी देखील मोठी गर्दी केली आहे। या ठिकाणी मराठा भगिनी देखील आलेले आहेत। त्यांचं औक्षण करण्यात येणार आहे आणि त्यांना राज तिलक लावून जे आहे ते हिंगोली शहरामध्ये त्यांची जे रॅली आहे ती हिंगोली शहरामध्ये जाणार आहे आणि काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामध्ये दाखल होतील। 2 ते 3 लाख मराठा बांधव ऑलरेडी रेस्ट हाऊसच्या ठिकाणी हिंगोली शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी देखील या ठिकाणी मराठा बांधवांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल होणार आहेत। अगदीच त्या ठिकाणी किती नागरिकांची उपस्थिती आहे, काही या संदर्भात माहिती मिळाली आहे का? या ठिकाणी आता सध्या तरी आपण पाहू शकतो की 1 ते 2 हजार नागरिक या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ज्या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मात्र लाखो जनसमुदाय मराठा बांधवांचा जमा झालेला आहे। जरांगे पाटील यांच्या स्वागताची या ठिकाणी तयारी करण्यात आली होती आणि याच ठिकाणाहून जरांगे पाटील यांना रॅलीच्या माध्यमातून तिकडे नेण्यात येणार आहे। अगदीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।